रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. भाग 3. अमानित्व मदंभित्व महिंसा क्षांतिरार्जवम् आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रह. मानाची इच्छा नसणे, दांभिकपणा नसणे, अहिंसा, क्षमावृत्ती, मनाची व वाणीची सरलता, परमश्रद्धेने गुरुची सेवा, अंतर्बाह्य शुद्धी, अंतःकरणाची स्थिरता आणि देह इंद्रिये मनाचा निग्रह. तरी कवणेही विषयींचे साम्य होणे न रुचे, संभावितपणाचे ओझे जया. आथिलेची गुणवानिता मान्यपणे मानिता, योग्यतेचे येता रूप आंगा. तै गजबजो लागे कैसा, व्याधे रुंधला मृगू जैसा. का वाही तरता वळसा दाटला जेवी. पार्था तेने पाडे सन्माने जो सांकडे, गरिमे ते अंगाकडे येवोची नेदी. पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी नायकावी. हा अमुका ऐसी नोहावी सेची लोका. तेथ सत्काराची के गोठी, के आदरा देईल भेटी. मरणेसी साठी नमस्कारिता, वाचस्पतीचे निफाडे. सर्वज्ञता तरी जोडे, परी वेडीवे माझी तडे. महिमे भेणे चातुर्य लपवी, महत्व हारवी. पिसे पण मिरवी आवडोनी, लौकिकाचा उद्वेगू. शास्त्रांवरी उबगू, उगेपणी चांगू आथी भरू. कोणत्याही बाबतीत कोणाचीही बरोबरी करणे ज्याला आवडत नाही, तसेच मोठेपणाचे ज्याला ओझे वाटत असते, त्याच्या अंगी असलेल्या गुणांचे कोणी वर्णन केले असता, त्याचा सन्मान केला असता किंवा त्याच्यामध्ये असलेली योग्यता लोकांनी वर्णन केली असता, त्यावेळी तो असा घाबरा होतो की जणू काही पारध्याने हरणीला वेढले आहे, अथवा एखादा मनुष्य हाताने पोहून जात असता तो जसा भोवऱ्यात सापडावा. अशा प्रकारे अर्जुना, लोकांनी मान सन्मान केला असता जो कष्टी होतो व आपल्याकडे मोठेपणा येऊ देत नाही. आपली पूज्यता आपल्या डोळ्यांनी पाहू नये, आपली कीर्ती आपल्या कानांनी ऐकू नये. आपण अमुक आहोत अशी लोकांना आठवणसुद्धा होऊ नये, अशी ज्याची इच्छा असते, अशा व्यक्तीला आपला सत्कार व्हावा असे कसे बरे वाटेल? तो आपला आदर व्हावा अशी इच्छा कशी करेल? त्याला कोणी नमस्कार केला असता त्याला मरणासारखे दुःख होते. बृहस्पतीच्या सारखी सर्वज्ञता जरी अंगी असली तरी आपला महिमा लोकांच्या मध्ये वाढेल या भीतीने तो वेडेपणात लपून असतो. आपल्या अंगी असलेला चातुर्यपणा तो लपवून ठेवतो, आपला मोठेपणा सोडून देतो आणि लोकांमध्ये आवडीने वेडेपणा मात्र स्वीकारतो. लोकांमध्ये होणाऱ्या प्रसिद्धीची ज्याला शिसारी येते, शास्त्राचा वादविवाद करण्याचा ज्याला कंटाळा असतो, शांत वृत्तीने राहण्यावर ज्याचा अतिशय भर असतो. जगे अविज्ञाची करावी, संबंधी सोयची न धरावी. ऐसी ऐसी जीवी चाड बहु, अळवटे पण बाणे. आगी हिणावो खेवणे, ते तेची करणे भूत करुणी. हा जी तू ना नोहे, लोककल्पी येणे भावे. तैसे जिने होआवे ऐसी आशा. पै चाल तू का नोहे, की वारेनी जातू आहे. जना ऐसा भ्रमू जाये, तैसे होईजे. माझे असते पण लोपो, नामरूप हारपो. मज झणे वासिपो भूत जात. ऐसी जयाची नवसिये, जो नित्य एकांता जातू जाये. नामेची जो जिये विजनाचेनी, वायू आणि तया पडे. गगनेसी बोलो आवडे, जीवे प्राणे झाडे पडियंती जया. किंबहुना ऐसी चिन्हे जया देखसी,
जाणतया ज्ञानेसी शेज जाहली. पै अमानित्व पुरुषी ते जाणावे इहिमिशी. आता अदंभाची या ओळखीसी सौरसू देवो. तरी अदंभित्व ऐसे लोभियाचे मन जैसे. जीवू जाओ परी नुमसे ठेविला ठावो. तया परी किरीटी पडिलाही प्राणसंकटी. तरी सुकृत न प्रकटी आंगे बोले. खडाणे आला पान्हा पळवी जेवी अर्जुना. कालपवी पण्यांगना वडीलपण. आढ्यू आतुडे आडवी मग आढ्यता जेवी हारवी. ना तरी कुळवधू लपवी अवेवांते. नाना कृषी वळू आपुले पांघुरवी पेरिले. तैसे झांकी निपजले दान पुण्य. जगाने आपला अपमान करावा, नातेवाईकांनी आपल्याबरोबर स्नेहाचे संबंध ठेवू नयेत, अशा प्रकारची त्याची आंतरिक आवड फार असते. आपल्या अंगी अत्यंत नम्रता बाणेल, कमीपणा हेच आपले भूषण होईल असे त्याचे वागणे असते. आपण जिवंत आहोत अथवा नाही अशी शंका लोकांच्या मनात निर्माण होण्याजोगे आपले वर्तन असावे अशी त्याची इच्छा असते. हा आपल्या पायांनी चालत राहिला आहे की वाऱ्याने पुढे ढकलला जात आहे हे लोकांना कळू नये अशी त्याची मनोमन इच्छा असते. आपले अस्तित्व लोपून जावे, माझे नाव अथवा रूप कोणाच्या डोळ्यांसमोर न येवो, मला पाहून प्राणी मात्र भीतीने माझ्या जवळ न येवोत, अशा प्रकारे ज्याचे नवस असते, जो लोकांपासून दूर एकांतामध्ये जाऊन राहत असतो, तेथे फक्त तो जगत असतो. त्या निर्जन वनात वायूची आणि त्याची भेट होत असते. आकाशाबरोबर बोलायला त्याला आवडते. झाडे आणि वेलींतील प्रवाह पाहून त्याला जिवेभावे ती प्रिय वाटतात. अधिक काय सांगावे, अशी लक्षणे ज्याच्या अंगी पूर्णपणे बांधलेली असतात त्याला खरे ज्ञान प्राप्त झाले असे जाणावे. अशा त्याच्या आचरणावरून त्या पुरुषाच्या ठिकाणी अमानित्व आहे असे मानावे, म्हणजे तो पूर्णपणे अभिमानरहित झाला आहे. आता अधंभित्वाच्या लक्षणांचा आवडीने विचार करू. अधंभित्व असे असते की अत्यंत लोभी असलेल्या मनुष्याचे मन धनासाठी आसक्त असते. त्यामुळे जीव जाण्याची वेळ आली तरी पण तो कोणालाही धन ठेवल्याची जागा सांगत नाही. त्याप्रमाणे अर्जुना, तो कोणत्याही प्राण संकटात सापडला तरी पण केलेले पुण्य स्वतःच्या मुखाने बोलत नाही. खोडाळ गाईला आलेला पान्हा ती जशी चोरते अथवा वारांगणा आपले वार्धक्य जशी लपविते, धनवान मनुष्य अरण्यात सापडला तर चोरांच्या भीतीने तो जशी आपली श्रीमंती लपवितो, किंवा कुलवधू आपले सर्वांग वस्त्रांनी ज्याप्रमाणे आच्छादित करत असते, शेतकरी हा पेरलेले बी माती टाकून जसा झाकत असतो, त्याप्रमाणे आपणाकडून झालेले दानादिकांचे पुण्य तो झाकून ठेवत असतो. वरी वरी देह न पूजी लोकांते न रंजी. स्वधर्मू वाग्ध्वजी बांधो नेणे. परोपकारू न बोले न मिळवी अभ्यासिले. न शके विकू जोडले स्फीतीसाठी. शरीर भोगाकडे पाहता कृपणू आवडे. एरवी धर्मविषयी थोडे बहु न म्हणे. घरी दिसे सांकड देहीची आयती रोड. परिधानी जया होड सुरतरुसी. किंबहुना स्वधर्मी थोरू अवतरी उदारू. आत्मचर्चे चतुरू एरवी वेडा. केळीचे दळवाडे हळू पोकळ आवडे. परी फळोनी गाढे रसाळ जैसे. का मेघाचे आंग झील दिसे वारेनी जैसे जाईल. परी वर्षती नवल धन वटते. तैसा जो पूर्णपणी पाहता धाती आयणी. एरवी तरी वाणी तोची ठावो. हे असो या चिन्हांचा नटनाचू ठाई जयाच्या. जाण ज्ञान तयाच्या हाता चढे. पैगा आदंभपण म्हणितले ते हे जाण. आता ऐक खूण अहिंसेची.
तरी अहिंसा बहुती परी, बोलिली असे अवधारी, आपुलालिया मतांतरी निरूपिली, परी ते ऐसी देखा, जैशा खंडुनिया शाखा, मग तयाचिया बुडुखा, कुंप कीजे, का बाहू तोडोनी पचविजे, मग भुकेची पीडा राखीजे, नाना देऊळ मोडून कीजे, पौळी देवा. साधूची बाह्यचिन्हे धारण करून तो वर देहाची पूजा करत नाही. ओठातून गोड शब्द बोलून तो लोकांचे मनोरंजन करत नाही. आपण आचरलेला धर्म आपल्या वाचारूपी ध्वजावर बांधत नाही, म्हणजे आपले सदाचरण बोलून दाखवित नाही. आपण केलेला परोपकार तो बोलून दाखवित नाही. वेदशास्त्र पुराणांचा अभ्यास तो विद्वत्तेच्या रूपाने समाजात मिरवित नाही. आपली प्रतिष्ठा वाढावी म्हणून मिळविलेले पुण्य विकण्याचा प्रयत्न करत नाही. शरीर भोगाकडे त्याचे दुर्लक्ष असते. अंगावर साधे कपडे असतात. तो थोडेच अन्न खात असतो, त्यामुळे कृपण दिसतो. पण धर्मकार्यात मात्र तो अनमोल संपत्ती वाटत असतो. त्याच्या घरात अनेक गोष्टींची टंचाई दिसत असते. शरीर हे रोडावलेले दिसते, पण दानधर्म करण्याच्या वेळी तो कल्पवृक्षालाही मागे टाकतो. किंबहुना तो स्वधर्माविषयी आग्रही आणि योग्य प्रसंगी उदार असतो. आत्मचर्चा करण्यामध्ये तो अतिशय चतुर असतो, परंतु वर तो सामान्य दिसत असतो. केळीची रोपे जशी हलकी व पोकळ दिसत असतात, परंतु त्यास केळांचे घड आले की त्याची सर्व अंगे रसाने गाढ भरलेली दिसतात. किंवा मेघ ज्याप्रमाणे हलके दिसतात आणि थोड्या वाऱ्याने देखील वितळून जातील असे वाटतात, परंतु एकदा का वर्षाव सुरू झाला की सर्वत्र जलाचा वर्षाव करून आश्चर्यचकित करतात. त्याप्रमाणे त्याच्याकडे पूर्ण दृष्टीने पाहिले असता बुद्धीला समाधान प्राप्त होते. एरवी त्याच्या शरीराच्या उपभोगाकडे पाहिल्यास तो अतिशय गरीब असतो. हे असो, अशा सद्गुणांची चिन्हे ज्याच्या अंगी दिसतात त्याच्या हाती ज्ञान आले असे समज. अंधभित्व ज्याला म्हणतात ते हे होय. आता अहिंसेचे लक्षण सांगतो, ते श्रवण कर. अनेक विचारवंतांनी आपल्या मताचे निरूपण करताना विविध प्रकारे अहिंसा सांगितली आहे, ती ऐक. ते प्रकार कोणते आहेत म्हणशील तर, ज्याप्रमाणे झाडाच्या फांद्या तोडून त्या झाडाच्या बुंध्याभोवती त्याचेच कुंपण जसे करावे, किंवा हात तोडून खावा व भुकेचे दुःख शांत करावे, अथवा देऊळ मोडून त्याच सामानाने देवळाभोवती आवार बांधावे. तैसी हिंसाची करुणी अहिंसा, निपजवी जे हा ऐसा, पै पूर्वमीमांसा निर्णो केला, जे अवृष्टीचे नि उपद्रवे, गादले विश्व आघवे, म्हणून पर्जन्येष्टी करावे नाना याग, तव तिये इष्टीची या बुद्धी, पशु हिंसा रोकडी, मग अहिंसेची थडी कैची दिसे, पेरीजे नुसदी हिंसा, तेथ उगवेल काय अहिंसा, परिणवल बापा दिवसा या याज्ञिकांचा, आणि आयुर्वेदू आघवा, तो याच मोहरा पांडवा, जे जीवा कारणे करावा जीवघातू, नाना रोगे आहाळली, लोळती भूते देखिली, ते हिंसा निवारावया केली चिकित्सा का, तव ते चिकित्से पहिले, एकाचे कंद खणविले, एका उपडविले समूळी सपत्री, एके आड मोडविली, अजंगमाची खाल काढविली, एके गर्भिणी उकडविली फुटा माझी, अजात शत्रू तरुवरा, सर्वांगी देवविल्या शिरा, ऐसे जीव घेऊनी धनुर्धरा कोरडे केले, आणि जंगमाही हात लावूनी काढिले पित्त, मग राखिले शिणत आणि जीव, अहो वसती धवळारे, मोडोनी केली देवारे, नागवूनी वेव्हारे गवादी घातली, मस्तक पांघरविले,
तव तळवटी उघडे पडले, घर मोडोनी केले मांडव पुढे. नाना पांघुरणे जाळुनी जैसे तापणे, का झाले आग धुणे कुंजराचे. त्याप्रमाणे पशुची हिंसा करून अहिंसा निर्माण करावी, असा पूर्वमीमांसेनेच म्हणजे कर्मकांडाने निर्णय केला आहे. पाऊस न पडल्यामुळे अन्न पाण्याचा दुष्काळ पडून सर्व विश्व पिडले जाते. त्यावर उपाय म्हणून पावसाचा वर्षाव करणारे विविध प्रकारचे यज्ञयाग करावेत. परंतु या इष्टीच्या बुडाशी तर पशुची हिंसा प्रत्यक्षपणे घडतच असते. मग त्यांना अहिंसेच्या पलीकडील तीर कसा बरे दिसणार? प्रारंभी जिथे नुसती हिंसाच पेरली जाते, तेथे अहिंसा कशी बरे उगवेल? परंतु बाबा, या याज्ञिकांचे धाडस आश्चर्यकारक आहे आणि सर्व आयुर्वेद देखील याच प्रवृत्तीचा आहे. कारण हे पांडवा, त्याचा सिद्धांत असा आहे की जीवाचे रक्षण करण्याकरता जीवाचा घात करावा. विविध रोगांनी ग्रस्त होऊन अनेक जीव लोळत आहेत हे पाहिले तेव्हा आयुर्वेदाने हे दुःख निवारण करण्याकरता औषधांची योजना केली. त्या औषधांच्या योजनेसाठी प्रारंभी झाडाचे कंद खणून काढले. काही झाडे मुळांसह व पानांसह उपटून काढली. अनेक झाडे मध्येच मोडून औषधासाठी त्यांच्या सोडांचा उपयोग केला. काही झाडांची सालं काढली, तर काही झाडे फळ देण्याच्या तयारीत असताना त्यांचे गाभे काढले आणि ती उकडून त्याचे विविध काढे तयार केले. ज्यांनी कोणाचे काही वाईट केले नाही अशा अजातशत्रू झाडांच्या सर्वांगाचा चीक किंवा रस काढण्याकरता धारदार शस्त्रांनी त्यांच्या शिरा उडविल्या जातात. हे धनुर्धरा, याप्रमाणे या अजातशत्रू वृक्षांचा जीव घेऊन त्यांना शुष्क केले जाते आणि हालचाल करत असलेल्या सजीव प्राण्यांच्या अंगात हात घालून त्याच्या पोटातून पित्त काढतात आणि त्याचा औषधासाठी उपयोग करून शिणलेल्या अनेक जीवांचे रक्षण करतात. अहो, राहते मोठे घर मोडून त्या सामानाने देऊळ व देव्हारे बांधले. व्यवहारामध्ये लोकांना फसवून त्या पैशाने अन्नछत्र सुरू केले. डोक्यावर जादा पांघरूण ओढून घेतले. त्यामुळे शरीराच्या कमरेपासूनचा खालचा भाग उघडा पडला. स्वतःचे घर मोडून त्या लाकडाचा मांडव तयार केला अथवा पांघरूण जाळून मग जसा शेक घ्यावा. हत्तीला स्नान घालून स्वच्छ केल्यावर तो जसा बाहेर येऊन सोंडेने चिखल घेऊन आपल्या अंगावर उडवितो, ना तरी बैल विकूनी गोठा, पुसा लावोनी बांधीजे गाठा. या करणी की चेष्टा काही हसो, एकी धर्माची या वाहणी, गाळू आदरिले पाणी. तव गाळी तया आहाळणी जीव मेले, एक न पचवितीची कण, ये हिंसेचे भेण. तेथ कदर्थले प्राण तेची हिंसा, एवं हिंसाची अहिंसा, कर्मकांडी हा ऐसा. सिद्धांतू सुमनसा ओळखे तू, पहिले अहिंसेचे नाव, आम्ही केले जव. तव स्फूर्ती बांधली हाव ये मती, तरी कैसेनी येते गाळावे, म्हणून पडिले बोलावे. ते विचितुवाही जाणावे ऐसा भावो, बहुत करुणी किरीटी, हाची विषय ये गोठी. एरवी का अवांटी धावी जाईल गा, आणि स्वमताची या निर्धारा, लागोनी या धनुर्धरा. प्राप्ता मतांतरा निर्वेचू कीजे, ऐसी हे अवधारी, निरूपिती परी. आता ययावरी मुख्य जेगा, ते स्वमत बोलिजेल, अहिंसे रूप कीजेल. जिया उठली या आंतुल ज्ञान दिसे, परी ते अधिष्ठिलेनी आंगे, जाणीजे आचरते निभागे. जैसी कसवटी सांगे वाणी याते, तैसे ज्ञाना मनाची ये भेटी. सरिसेची अहिंसेचे बिंब उठी, तेची ऐसे किरीटी परीस आता. तरी तरंगू ओलांडी तू,
लहरी पाये न फोडी तू, सांचलू न मोड तू पाणी याचा, वेगे आणिलेसा दिठी घालुनी आविसा, जळी बकू जैसा पाऊल सुये. घरचा बैल विकून त्या पैशाने गोठा बांधला. पोपटास हुसकून लावून पिंजरा तयार केला. या कृती योग्य आहेत का माकड चेष्टा आहेत? या कृती पाहून हसावे की रडावे हे काहीच कळत नाही. कोणी आपल्या धर्मसंप्रदायाप्रमाणे पाणी गाळून पिऊ लागले, तेव्हा गाळण्याच्या त्रासाने अनेक जीव मरून गेले. अनेक लोक हिंसेच्या भीतीने धान्य शिजवीत नाहीत, त्यामुळे ते उपाशी राहतात आणि त्यांचे प्राण कासावीस होतात. ही हिंसा त्यांच्याकडूनच घडते. हे सात्विक मनाच्या अर्जुना, याप्रमाणे हिंसेलाच अहिंसा मानण्याचा अशा प्रकारचा कर्मकांडातील सिद्धांत तू ओळखून घे. जेव्हा आम्ही प्रथम अहिंसेचे नाव उच्चारले, तेव्हा आम्हाला अशी स्फूर्ती झाली की प्रारंभी खऱ्या अहिंसेची लक्षणे सांगावीत. ती आतून प्रगटलेली स्फूर्ती कशी बरे टाळावी, म्हणून आम्हाला बोलणे भाग पडले. त्याचप्रमाणे तू देखील अहिंसेसंबंधी मते जाणून घ्यावीस असे आमच्या मनात आले. अर्जुना, प्रामुख्याने हाच हेतू मनात ठेवून आम्ही तुला अहिंसेची लक्षणे सांगितली. एरवी आडवाटेने कोणी धावेल काय? आणि अर्जुना, स्वमताचा निश्चय करण्यासाठी जी दुसरी मते विचारात घेणे जरुरी असेल, त्यांचेही विवेचन केले पाहिजे. याप्रमाणे ही निरूपण करण्याची पद्धत एक आहे, हे लक्षात ठेव. आता यापुढे आमचे जे मुख्य मत आहे ते ऐक. ते स्वमत स्पष्टपणे सांगून अहिंसेची लक्षणे सांगू. ती लक्षणे कोणाच्याही अंगी स्पष्टपणे दिसू लागल्यावर त्याला खरे ज्ञान झाले आहे असे दिसेल. ज्याप्रमाणे कसोटी सोन्याचा कस ठरविते, त्याप्रमाणे अहिंसेने आश्रय केलेल्या शरीरावरून आणि इंद्रियांच्या व्यवहारावरून अहिंसेचे रूप जाणले जाते. अर्जुना, ज्ञानाची आणि मनाची भेट झाली असता त्या मनामध्ये अहिंसेचे जे प्रतिबिंब उमटत असते ते ऐक. तरी लाटांचे उल्लंघन न करता, लहान लहरींचा देखील भंग न होऊ देता, पाण्याचा खळखळ आवाज न मोडता, वेगाने तो बगळा फार जपून हळुवारपणे जसा आमिषावर दृष्टी ठेवून जलामध्ये पाय घालतो, का कमळावरी भ्रमर पाय ठेविती हळुवार, कुचंबैल केसर या शंका, तैसे परमाणू पागुंतले जाणुनी जीव सानुले, कारुण्या माझी पाऊले लपवूनी चाले, ते वाट कृपेची करीतू, ते दिशाची स्नेह भरितू, जीवातळी आंतरी तू आपुला जीवू, ऐसिया जतना चालणे जया अर्जुना, हे अनिर्वाच्य परिणामा पुरी जेना, पै मोहाचे निसांगडे लासी पिली धरी तोंडे, तेथ दातांचे आगरडे लागती जैसे, का स्नेहाळू माये तान्ह्याची वास पाहे, तिये दिठी आहे हळुवार जे, नाना कमळ दळे डोल विजती ढाळ ढाळे, तो जेणे पाडे बुबुळे वारा घेपे, तैसेनी मार्दवे पाय भूमीवरी न्यसी तू जाय, लागती तेथ होय जीवा सुख, ऐसिया लघिमा चालता कृमी कीटक पांडू सुता, देखे तरी मागवता हळूची निघे, म्हणे पाव धडपडील तरी स्वामीची निद्रा मोडेल, रचलेपणा पडेल झोती हन, या काकुळती वाहणी घे मागुती, कोणेही व्यक्ती न वचेवरी, जीवाचे नी नावे तृणातेही नोलांडवे, मग न लेखिता जावे हे के गोठी, मुंगिये मेरू नोलांडवे मशका सिंधू न तरवे, तैसे भेटलिया न करवे अतिक्रमू, ऐसी जयाची चाली कृपा फळी फळा आली, देखसी जियाली दया वाचे.
अथवा कमळामधील सूक्ष्मतंतू आपल्या ओझ्याने चुरगळून जातील या शंकेने भ्रमर हा कमळावर अत्यंत नाजूकपणाने पाय ठेवतो. त्याप्रमाणे परमाणूमध्ये देखील अत्यंत सूक्ष्म जीव भरलेले आहेत हे जाणून ते आपल्या पायाच्या ओझ्याने चिरडून मरतील या जाणीवेने जो आपले पाय कारुण्यामध्ये लपवून चालतो, तो ज्या मार्गाने चालतो तो मार्ग कृपेने भरतो. तो ज्या दिशेकडे बघतो ती दिशा प्रेमाने भरून जाते. सर्व जीवांच्या खाली आपला जीव अंथरीत तो चालत असतो. अर्जुना, असे ज्याचे जीवांच्या संरक्षणासाठी चालणे असते, बोलणे असते, त्यांचे वर्णन शब्दांनी करता येत नाही. कोणतीही उपमा त्याच्या वर्तनाला पुरेशी पडत नाही. मांजरी मायेने पिलाला तोंडात धरते तेव्हा तिचे दात पिलाच्या मानेला जसे कोमल लागतात, प्रेमस्वरूप आई आपल्या तान्ह्या लेकराची वाट पाहते तेव्हा तिच्या दृष्टीत जो अत्यंत कोमल भाव भरलेला असतो, अथवा कमळाच्या पाकळ्यांनी वारा घेऊ लागला असता त्यातून निघालेला वारा ज्याप्रमाणे डोळ्यांच्या बुबुळांना अत्यंत सुखकर वाटतो, तशा प्रकारच्या मृदूपणाने जो आपले पाय जमिनीवर प्रेमाने आदराने ठेवून चालत असतो, त्यावेळी त्याच्या पायाच्या स्पर्शाने तेथील जीवजंतूंना सुखच सुख लाभत असते. अर्जुना, अत्यंत हळुवारपणे चालत असताना कृमी कीटके पुढे दिसली तर आपल्या पायाने ती मरतील म्हणून तो हळुवारपणे माघारी फिरत असतो. तो मनात म्हणतो, चालताना आपले पाय धडपडले तर त्यातून आवाज निघेल व सर्व भूतांत समप्रमाणात व्यापून असलेल्या परमात्म्याची झोप मोडेल व त्याच्या प्रकृतीच्या स्वस्थपणास धक्का बसेल. अशा करुणायुक्त अंतकरणाने तो मागे परततो, परंतु कोणत्याही छोट्या कीटकांवर देखील पाय ठेवून पुढे जात नाही. गवताच्या काडीमध्ये देखील जीव आहे असे समजून ती काडी देखील तो तुडवून जात नाही. अशा करुण हृदयामुळे तो प्राण्यास न जुमानता त्याला पायाखाली चिरडून पुढे जाईल ही गोष्ट कशी बरे संभवेल? मुंगीला मेरू पर्वताचे उल्लंघन करता येत नाही, चिलटाला सागर पोहून जाता येत नाही, त्याप्रमाणे भरलेल्या जीवांचे उपेक्षेने त्याच्याने उल्लंघन करवत नाही. असे त्याचे करुणामय चालणे कृपारूपी फळाने फळास आलेले असते आणि वाणीतही मूर्तिमंत दया दृष्टीस पडते.